पुणेकर म्हणजे पट्टीचे खवय्ये, खवय्येच नव्हे तर खाद्य संस्कृतीमध्ये आद्य स्थान पुणेकरांचंच. आणि मिसळ हे तर आमच्या आवडीचा नव्हे तर पुणेकरांची मिसळ म्हणजे आमच्या अस्मितेचा प्रश्न. पण या अस्मितेवर घाला घातला जात आहे मित्र हो. कसं काय आपण पाहूयात. मी अनिरुद्ध बडवे, राष्ट्रसंचारमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पुणेकरांची मिसळ हा अत्यंत आवडीचा विषय आहे, आपल्याला माहिती आहे. आणि पुणेकरांच्या या मिसळीचा इतिहास देखील फार मोठा आहे. 50 वर्ष, कोणाचा 100 वर्ष, कोणाचं अगदी 150 वर्ष. तर या सगळ्या इतिहासामध्ये पुणेकरांनी राज्यभरामध्ये मिसळ प्रसिद्ध केली. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये एका ऑनलाईन फोरमने एक सर्वेक्षण घेतलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये पुण्याची कोणती मिसळ सर्वोत्कृष्ट याच्या संबंधाचा सर्वे घेतला. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे मित्र हो, या सगळ्या सर्वेक्षणामध्ये पुण्याच्या मिसळला काही लोकांनी बाजूला ठेवलं आणि पुण्याची मिसळ म्हणजे काहीच नाही, पुण्याची मिसळ म्हणजे अतिसामान्य अशा पद्धतीचा तोरा त्यात दिसून आला. नाशिक आणि कोल्हापूरच्या मिसळला त्यांनी कौल दिला आहे. हे पुणेकरांना नक्कीच आवडणार नाही बरं. आता पुण्याचा मिसळ इतिहास तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. श्रीकृष्ण भवन, बेडेकरांची मिसळ, रामनाथ काटाकीरसारखी मिसळ, झणझणीत पाहिजे असेल तर महेश भुवनची मिसळ, तर अफलातून, भडाईत, नेवाले PCMCची मिसळ आपल्या. आणि अगदी मिसळची फ्रँचायसी बघितली तर जोगेश्वरी, ऑस्करवाडी यासारख्या मिसळच्या फ्रँचायसीत. मामलेदार मिसळ खरं तर ठाण्याची, पण पुण्यामध्ये बऱ्यापैकी रुजली आणि पुणेकरांनी आत्मसात देखील केली. बरं, आता या मिसळचे नवीन प्रकार, नवीन स्ट्रेन आपल्याला बार्बिक्यू मिसळ, चुलीवरची मिसळ किंवा मिसळ थाळी या निमित्ताने देखील बघायला मिळतात. म्हणजे मिसळीमध्ये नवीन इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन देखील पुणेकरांनीच केलं हो. या नव्या वर्षात तुमचे मित्र आले, आपदेष्ट आले आणि त्यांनी तुम्हाला विचारलं की सर्वात चांगली मिसळ कोणती, तुम्ही कोणती सांगाल? आम्हाला नक्की कळवा.